ज्यांनी तुला त्रास दिला आहे आता ते दुःखी आणि पश्चाताप करणार आहेत. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांचा शेवट खूप जवळ आला आहे. आज ते हसत आहेत, उद्या तेच रडणार आहेत. हे 100% खरं आहे. तू शांत आहेस, पण वेळ तुझ्यासाठी काम करत आहे. तुला दुखावणाऱ्यांना आयुष्य कसं उत्तर देतं ते तू बघ. कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात असा टप्पा येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी चुकीचं केलं नाही, तरी सगळं आपल्या विरोधात का चाललं आहे. लोक आपल्याला समजून का घेत नाहीत. लोक तर सोडा, घरचे सुद्धा आपल्या भावना दुर्लक्षित करतात आणि काही वेळा मुद्दाम आपल्याला दुखावतात. पण लक्षात ठेवा, आयुष्य कधीच अन्याय करत नाही. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुमची किंमत ओळखली नाही, त्यांना एक दिवस नक्कीच त्यांच्या कृतीचा पश्चाताप होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला एक नवीन ताकद देणार आहे. शांत राहून स्वतःवर काम करण्याची प्रेरणा देणार आहे आणि हे शिकवेल की खरा बदला म्हणजे यश. म्हणून शांत रहा, वेळ येत आहे. होय मित्रांनो, पहा, कायम ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जे दुखावणारे लोक असतात त्यांच्या आयुष्याचा शेवट ते फक्त एक धडा आहे. आज भगवंत त्यांना पाहून घेणार आहे. उद्या हेच लोक तुम्हाला नव्या नावाने शांत ओळखणार आहेत. कारण तू हरलेला नाहीस, तू फक्त घडला आहेस. जेव्हा माणूस घडतो तेव्हा तो इतका मजबूत बनतो की त्याला तोडणारेच स्वतः तुटायला लागतात. त्या दिवशी तुला काहीच बोलायची गरज पडणार नाही. तुझं यशच त्यांना आरशासारखं सगळं दाखवणार आहे. म्हणून शांत राहा, मेहनत कर, कारण तुझी वेळ आता येत आहे. ज्या दिवशी तुझ्यावर अन्याय करणारेच तुझ्याकडे पाहून मनात म्हणतील की आपण चुकीच्या माणसाला दुखावलं, सोडलं. बाळा, आता तू जिंकणार आहेस आणि तुझे शत्रू तुझ्यासमोर नतमस्तक होणार आहे. बाळा, बघ, जे तुला कमी समजत आहेत, तुला इग्नोर करत आहेत, त्यांना वाटतंय की तू इथेच थांबणार आहेस, पण त्यांना हे माहीत नाही की तुझ्या आत काय चाललं आहे. तू शांत आहेस, पण आतून तू स्वतःला घडवत आहेस. तू प्रत्येक वेदनेतून काहीतरी महत्त्वाचं शिकत आहेस आणि हळूहळू तू एक वेगळाच माणूस बनत आहेस. असा माणूस ज्याला तोडणं आता कोणाच्या हातात नाही. तुला आठवतंय का ते क्षण जेव्हा तू एकटाच रडलास, जेव्हा तुला कोणाची साथ हवी होती पण कोणीच नव्हतं. त्या रात्री, त्या शांततेत तू खूप काही सहन केलंस आणि हेच क्षण तुला मजबूत बनवत आहेत. कारण जे लोक तुझ्यासोबत नव्हते ते तुझ्या यशातही नसणार आहेत आणि जेव्हा तू उभा राहशील तेव्हा तेच लोक तुला दुरून बघणार आहेत. होय, जीवनाचा एक नियम आहे, प्रत्येक गोष्टीचा हिशोब इथेच होतो. कुणी तुला त्रास दिला, तुला कमी लेखलं, तुला तोडलं, तर त्याचं उत्तर त्यांना कधी ना कधी मिळणारच, हे नक्की. तू काहीच करायची गरज नाही. तू फक्त स्वतःवर काम करत राहा, कारण तुझं यशच त्यांना सर्वात मोठा धक्का देणार आहे. आणि एक दिवस असा येणार आहे बाळा, जेव्हा तेच लोक तुझं नाव ऐकून थांबतील. त्यांना आठवेल की त्यांनी तुझ्यासोबत काय केलं आहे आणि त्यांच्या मनात एकच गोष्ट येईल की आपण चूक केली. पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल, कारण त्यावेळेस तू इतका पुढे गेलेला असशील की मागे वळून पाहायची सुद्धा तुला गरज वाटणार नाही. होय बाळा, तुला बदला घ्यायची गरज नाही, कारण खरा बदला म्हणजे स्वतःला इतकं बदलणं, इतकं मजबूत बनवणं, इतकं यशस्वी बनवणं की ज्यांनी तुला दुखावलं, सोडलं, त्यांनाच स्वतःचा पश्चाताप होईल. ते तुला पाहून विचार करतील, अरे हा तोच आहे का ज्याला आपण कधीच काही समजलो नव्हतो. म्हणून आज जे काही चाललं आहे त्याला अंत समजू नकोस. होय माझ्या लेकरा, ही फक्त सुरुवात आहे. तुला आयुष्यातला एक असा टप्पा जिथे तुला घडवलं जात आहे आणि जेव्हा हा प्रवास पूर्ण होईल ना, तेव्हा तू फक्त यशस्वी होणार नाहीस, तर एक मिसाल बनणार आहेस, एक उदाहरण बनणार आहेस. होय बाळा, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून गेलेले, तुला दुखावणारे सगळे लोक कुठेतरी बसून तुझ्याकडे बघत असतील आणि त्यांच्या मनात एकच भावना असेल, ती म्हणजे पश्चातापाची.
होय बाळा, म्हणूनच तू स्वतःवर विश्वास ठेव. लोकांनी तुला समजून नाही घेतलं तरी चालेल, पण तू चुकीचं काही करू नकोस. तुझ्या भावना कुणी दुखावल्या तरी तू हार मानू नकोस. बाळा, तू काहीच बोलत नाहीस, तू शांत राहिलास कारण तुला भांडण नको आहे. तुला नातं वाचवायचं आहे, पण त्याच शांततेचा लोकांनी गैरफायदा घेतला आहे. पण त्या क्षणी तुला वाटलं की तू हरलास आणि तू कमजोर आहेस. पण खरी गोष्ट बाळा, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती एक अशी ताकद आहे. प्रत्येकाला उत्तर द्यायचं नाही, कारण वेळ वेळेला उत्तर देतेच. आणि वेळ जेव्हा उत्तर देते ना बाळा, तेव्हा ते इतकं जोरात की समोरच्याला आयुष्यभर लक्षात राहते. म्हणून जे तुला आज कमी समजत आहे त्यांना ती चूक करू दे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं आहे ते संपलं नाही, ते फक्त तुझ्या मोठ्या बदलाची सुरुवात होत आहे. तू जेव्हा रडत होतास तेव्हा कोणीच तुझ्यासोबत नव्हतं, पण जेव्हा तू उभा राहशील तेव्हा सगळे तुझ्याकडे बघत असतील. तुला दुर्लक्ष करणाऱ्यांनी एक चूक केली आणि त्यांनी तुझ्या शांततेला तुझी मर्यादा समजलं. होय बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात येतील फक्त तुला तोडण्यासाठी, पण त्यांना कळणार नाही तेच तुला आतून मजबूत बनवून जात आहेत. म्हणून बाळा, जे आयुष्यातून जात आहे त्यांना जाऊ दे. त्यांच्यासाठी तू रडत बसू नकोस. तू आज जिथे उभा आहेस तिथून पुढं जाणं कठीण आहे, पण अशक्य नाही. आणि हेच त्यांना सर्वात जास्त खटकणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला कमी समजणारे लोक कधीच तुझी किंमत समजणार नाहीत जोपर्यंत तू त्यांच्या आवाक्याबाहेर जात नाहीस. म्हणून तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय हा शेवट नाही, तो फक्त तुझ्या यशाची पार्श्वभूमी आहे बाळा. बघ, तुला लोकांना काहीच बोलायचं नाहीये आणि लोकांना असं वाटेल की हे माझ्याबद्दलच आहे, तर बाळा बघ, तू लोकांना उत्तर देत बसू नकोस. तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा शेवट आता मी करणार आहे. तू काहीच बोलू नकोस. सगळं संपलं असं वाटू देऊ नकोस. खरी गोष्ट की अजून सुरुवात तू केलेलीच नाहीस. होय माझ्या लेकरा, तू रडत असशील तर माझे नाव घे. बघ, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटे आता दूर जाणार आहे आणि प्रत्येक युद्धाच्या लढाईत आता तू जिंकणार आहेस आणि तुझे शत्रू तुझ्या पायाशी लोळण घेऊन नतमस्तक होणार आहेत. तुला खाली खेचणाऱ्यांना वाटलं की तू इथेच थांबशील, पण त्यांना माहीत नाही काही लोक पडूनच उंच उडायला शिकतात. तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं ते नशिबाने नाही, तर तुला मजबूत बनवण्यासाठीच. होय बाळा, ज्यांनी तुला कधी समजून घेतलं नाही तेच लोक एक दिवस तुझ्या शांततेत अर्थ शोधत बसतील. होय बाळा, तुझ्या आयुष्यात काहीच बदललेलं नाही. आता तुझं आयुष्य एक नवीन वळणावर येत आहे. बाळा, तू सहन केलेल्या प्रत्येक वेदनेचा आवाज कुठे ऐकू गेला नाही असं नाही. त्या प्रत्येक सगळ्या वेदनेचं उत्तर शांतपणे आता तयार होत आहे. बाळा, आजचा हा संदेश तुझ्या मनाला थोडासा जरी भावला असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नको. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत बाळा. फक्त स्वतःवर आणि तुझ्या परमेश्वरावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.